जनांची आणि शोभा वाढे या मंडपाची आहे असे सर्व या ठिकाणी मान्यवर मंडळी आणि या मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय। थँक्यू सो मच। तर पाहुण्यांचा मान सन्मान झाल्यानंतर आपण वळूया एक मोठं पारितोषिक इथे आलेलं आहे। आमचे ॲडव्होकेट चरणजी केणी चेतन केणी यांचं मी कौतुक करेन, कारण त्यांनी आता या मॅचसाठी प्रेक्षक कमाल कॅच रोख रक्कम 500 रुपये लावलेला आहे। ऐवा कॅच प्रेक्षक कमाल कॅच 500 रुपयाचं बक्षीस प्रेक्षकांसाठी ॲडव्होकेट चेतन केणी। प्रत्येक षटकारासाठी त्यांनी 100 रुपये लावले सकाळपासून चंद्रकांत पोपेटा आणि चेतनजी केणी। आता मात्र प्रेक्षक कमाल कॅच हे देखील बक्षीस आहे। व्हेरी गुड मॅच, व्हेरी गुड टुर्नामेंट्स। 40+ हा एक जबरदस्त क्रिकेटचा सोहळा, हेची देह हेची डोला, क्रिकेटचा 40+ या खेळाडूंचा हा सोहळा। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑन स्ट्राइक परेश म्हसकर, तर गोलंदाज चंद्रकांत पोपेटा। रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हे नाव चंद्रकांतच्या पोपेटा चंदूच्या नावानं आपण क्रिकेटच्या पटलावर जे पाहिलं तो गोलंदाज चंद्रकांत। कारण राजेशजी केणी सांगायचं झालं तर मोहपाडा मैदान गाजवला या गोलंदाजांनी। आपण बघितलं तर त्या कर्जत खोपोली परिसर असू द्या, मुंबई असू द्या आणि युनिटी मध्ये देखील हा क्रिकेट खेळला आहे। शॉर्ट पिच अँड शॉट अँड पुल, व्हेरी गुड स्ट्रोक। इथे परेश म्हसकरच्या बॅट मधून कव्हर ड्राईव्ह आलाय, सरळ डीप कव्हर पॉइंटला येतोय खणखणीत चौकार। अरुण धर्णेकरवर जाम प्रेम आहे, भरपूर प्रेम आहे। झेल टिपला तर 200 रुपये। आमचा जो शिवशंभो ग्रुप देवा ग्रुप यांच्याकडनं 200 रुपये, परंतु हा इथे मात्र 55 नो बॉलचा इशारा लाई। एक 1+1 2 धावा आणि असेल फ्री हिट। उघडा डोले बघा नीट, हा आहे फ्री हिट। शंभू ग्रुप भोकारपाडा 200 रुपये अरुण धर्णेकर। जेल साठी काय अर्धा बक्षीस आहे। अरुण धर्णेकर डोफे फोडावे लागतील पण जेल काही सोडायची नाही। ते बक्षीस लावले अरुण धर्णेकरला आणि शेतामध्ये आम्ही असे अनेक डोफे फोडले खरं तर बांधांच्या क्रिकेटमध्ये। आता तुम्हाला मैदान आहेत, परंतु त्यावेळेस क्रिकेट शेताचे किती खाच खड्डे, इथून तिकडे तिकडून इकडे बॉल जायचा, आठवावं लागेल तुम्हाला क्रिकेट। नक्कीच मैदानात धाव अनेक धावा काढायचं त्यावेळेस। हा चेंडू नक्कीच पहा, ही ओळख आहे चंद्रकांत पोपेटांची। लगेच मात्र हा फ्रीडचा बॉल डॉट फेकला आणि चंद्रकांत पोपेटा यांचं एक वैशिष्ट्य होतं राजेशजी, शर्ट घालून गोलंदाजी करायचे, लांब हातांचा शर्ट, टी शर्ट जमतच नसे। परंतु या चेंडूवर केलाय प्रहार, अगदी चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे, 1 बाउन्स सीमा पार, 4 रन। थँक्यू। धर्णेकर आहेत कुठे, कोणत्या ठिकाणी फिल्डिंग करतात? अंपायरच्या बाजूला या हात करतायत शॉर्ट स्क्वेअर लेगला। धर्णेकर साहेबांकडे कधी जाईल झेल? खरं तर भरपूर प्रेम दाखवलं त्यांच्यावर, झेल टिपावं लागेल। प्रेक्षक कमाल कॅच 500 रुपयाचं बक्षीस आहे। प्रेक्षक नाही त्या ठिकाणी, परंतु आमचा क्षेत्ररक्षक झालाय प्रेक्षक, टिपला जातोय झेल आणि जयवंतच्या माध्यमातून हा पहिला विकेट मात्र पटकावलाय चंद्रकांत या गोलंदाजाने। थँक्यू ज्ञानेश्वर मस्कर। पंचांच्या भूमिकेत डान्स पाहायला मिळाला, अपेक्षा आहेत ज्ञानेश्वर पुन्हा एकदा नक्कीच डान्सिंग अंपायर उद्या मात्र पाहायला मिळेल या मैदानावर। डान्सिंग अंपायर खरं तर प्रकाश अष्टमकर अर्थातच गुड्डू अंपायर या मैदानावर उद्या असतील डान्स करण्यासाठी।
तर दशरथ पाटील करावे हस्यांचे फवारे उधळतील या मैदानावर. फार मजा येईल उद्या मॅच साठी. खरं तर लीग उद्या असेल या मैदानावर सुकापूरची जत्रा, क्रिकेटची जत्रा. चंद्रकांत पोपेटेचा हा बॉल. यस, व्हेरी गुड कमबॅक. परंतु यष्टीरक्षक थोडा या ठिकाणी चेंडू थोडं पकडण्यास अपयशी ठरला. तर याच दरम्यान आदरणीय माजी उपसरपंच सीतारामजी म्हसकर साहेबांचं इथे शुभागमन होतोय. या गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक माजी उपसरपंच आदरणीय सीतारामजी म्हसकर यांचं इथे शुभागमन झालंय. मी विनंती करेन साहेबांना की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. तर नक्कीच त्यांच्या सुसौभाग्य पत्नी जिल्हा परिषद सदस्या ही त्यांची ओळख, माजी जिल्हा परिषद सदस्या आणि आज खरं तर माजी उपसरपंच म्हणून त्यांची ओळख. आणि खरं तर त्यांचे जे वडील होते ते सुकापूरचे माजी सरपंच राहिले. म्हणजे अगदी त्यांची घराणेशाही राजकीय क्षेत्रामध्ये वारसा जपणारी आपल्याला पाहायला मिळाली. आणि अरुण धर्णेकर यांना स्क्रीनवर पाहू शकाल आपण. जेलसाठी 400-500 रुपये बक्षीस त्यांना लावण्यात आलंय आणि ते वाट पाहतायत की कधी माझ्याकडे झेल येईल. चला, सेकंड ओव्हरला सुरुवात होते. अमरचा हा बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह केला. दीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे अरुण. चेंडूची उचलफेकी करेल तोपर्यंत कंप्लीट होत आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. आणि आमचे गुणलेखक निलेश शेळके इथे गुणलेखांना नोंद करत असताना एकूण धावसंख्या 13 धावा धावफलकावर. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना. खरं तर हे प्रेम आहे ते आपल्यावरचं आणि आपल्या प्रेमाच्या विनंतीला मान देऊन ही मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. हा चेंडू लेग स्टंपला होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पहा इथे शॉर्ट पॉइंटला संदीपकडे गेला. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव नाही, अर्थातच डॉट बॉल. चांगले क्षेत्ररक्षण संदीप म्हसकर, आमचे जयदास मुकादम यांचे खास जवळचे मित्र. ओव्हरपिच बॉल, स्टेट ड्राईव्ह केलाय. प्रकाश आहे, व्हेरी गुड फिल्डिंग. प्रकाशचं कौतुक करावं लागेल. आपण अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि सुकापूर गावचे वंडर बॉय म्हणून आपल्याला का म्हटलं जात होतं. मग आपण क्षेत्ररक्षण, अर्थातच फलंदाजी, गोलंदाजी तिहेरी भूमिका चोख बजवायचे असे हे खेळाडू. व्हेरी गुड. रस्त्यावर डाय मारायची म्हटलं खावं आहे का? मैदान नाहीये, डांबरीकरण रस्ता आहे, तरी देखील जीवाची पर्वा न करता हे खेळाडू मात्र चांगला प्रयत्न करतायत. अमर, नेक्स्ट बॉल. हा चेंडू कोण खणून काढलाय परेशच्या बॅट मधून, परंतु हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बाउंड्री. 4 धावा आणि संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. 1919 रन्स. फुलटॉस बॉल हुक करायचा होता परेशला, परंतु चेंडू जातोय स्क्वेअर लेग. शॉर्ट स्क्वेअर लेगला यष्टीरक्षक धावत पळत जाऊन चेंडू अडवणार, फेकणार. तोपर्यंत मिळतायत 2 धावा. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तथा मात्र 21 या आकड्यावर. 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दिनेश फलंदाज बाद झाल्यानंतर विनोद पाटील नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. परेश म्हसकर आणि विनोद ही जोडी मैदानावर. प्रेक्षक कमाल कॅच, 500 रुपीज बक्षीस आहे. हा चेंडू या सन्मान दिलाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, यॉर्क पद्धतीचा चेंडू, आणि सन्मान देऊन मात्र इथे 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 21. 1 गडी बाद. 40+ क्रिकेटची स्पर्धा. आणि आपण पाहू शकाल पाण्याची मागणी केली जाते, लगेच त्वरित पाणी घेऊन जा. हा मॅच फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल ना तो मात्र डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. तर थँक्यू डीजे. तर
तर जगन्नाथ पेळे, जगन्नाथ वेळे यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. जगन्नाथजी वेळे साहेबांना विनंती असेल आयोजकांकडनं का आपण या व्यासपीठावर आणि आदरणीय सीतारामजी म्हसकर साहेबांचा इथे शुभ सन्मान, माजी उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आणि आमच्या अनिलजी पोपेटा यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान होतोय. सीतारामजी म्हसकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. राजकारणामधील एक आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांचा पूर्ण कुटुंब, ज्यांचा वारसा, ज्यांचे संपूर्ण कुटुंबातील सदस्य एक मोठमोठ्या पदावर विराजित होते, असे आदरणीय सन्माननीय सीताराम म्हसकर साहेबांचा शुभ सन्मान. वस्त्र अलंकार म्हटलं तर मायेची प्रेमाची शाल अंगावर परिधान केली. त्यानंतर राकेशजी शेळके या गावचे जावई, राकेशजी शेळके, कारण राजेशजी केणी जावई म्हटलं तर आपल्या या समाजामध्ये फार मानपान असतो. जावई आल्यानंतर घरी पहिला कोंबडा कापला जातो आणि आज आमचे हे जावई आहेत. आज मात्र त्यांना मानपान दिला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून एक वस्त्र अलंकार, मायेची आणि प्रेमाची शाल त्यांच्या अंगावर परिधान करून सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्या जावयांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद. पाहुण्यांचा आदर सत्कार, आदरातिथ्य सत्कार, मान सन्मान करणं हे आपली संस्कृती. अतिथी देव भव. तर न्यू बॉलर्स तिसऱ्या क्रमांकावर संदीप म्हसकर, ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू संदीप म्हसकर. विनोदसाठी पहिलाच बॉल. डावकुरा गोलंदाज आहे. संदीप मात्र चेंडू सोडून देतोय. विनोद, त्याला माहीत आहे एक चेंडू लेग स्टंप सोडून चाललाय आणि इथे मात्र अतिरिक्त एक धाव मिळते. बॉल देखील वाढला जाईल. अजून एक एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल, चेंडू फेकावा लागेल संदीपला, कारण चेंडू स्क्वेअर फेकलाय. धावसंख्या धावफलकावर 22, 22 रन्स. धावसंख्या काढावी लागेल ना नेरे संघाला. आणि विनोदनं मात्र हा चेंडू फिरकावून दिलाय. आडव्या पाटनं क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. जयदासनं टिपला झेल आणि समाप्त झाला विनोद या खेळाडूचा खेळ. थँक्यू. सुंदर सुंदर लावणी. खरं तर महाराष्ट्राची आपली संस्कृती जी आहे लावणी, हे गीत ऐकल्यानंतर बरं अगदी मनाला प्रसन्नता वाटते. आणि खरं तर याचे संगीत देखील असं होतं राजेशजी की बऱ्याच दिवसातून झाली भेट. या क्रिकेटच्या माध्यमातून आज सर्व राजकीय मंडळी आज भेटत आहेत, सर्व खेळाडू जुने जाणगे इथे आपल्याला भेटत आहेत. हे खरं तर या गीतातून आपल्याला ऐकायला मिळतं. सुंदर संगीत. संदीप पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. समोर परेश. हा व्हेरी बॉल, गुड, व्हेरी गुड बॉल. अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा सर्वात हार्ड बॉल, कठीण चेंडू इथे मात्र संदीपनं फेकला. अतिशय चांगली गोलंदाजी. आणि 40+ वयानंतर अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला अपेक्षित असेल का? खरं तर पहा, ती गोलंदाजी मात्र होत असताना या गोलंदाजांकडनं. व्हेरी गुड बॉल. संदीप पुन्हा एकदम सज्ज. परेशसाठी हा बॉल असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कधी ओव्हर पिच, कधी दत्तच ब्लॉक हॉलमध्ये, कधी शॉर्ट पिच चेंडू. आणि संदीप म्हसकर हा एक चांगला मुरलेला खेळाडू आहे सुकापूरचा. कारण जे खेळाडू आजकाल खेळत आहेत, अजूनपर्यंत चांगला खेळ करतायत, मग अमर असेल, संदीप असेल, चंद्रकांत पोपेटा असेल, प्रकाश असेल, खरं तर हे जुने खेळाडू असे आहेत ना, ते अनेक वर्षापासून चांगला क्रिकेट खेळलेत. तो आमचे किशोर केणी देखील चांगले खेळाडू. प्रभाकरजी केणी मात्र फर्स्ट स्लिपला आहेत. मजबूत शरीरयष्टी आहे. चेंडू अंगाने अडवला तरी तो थांबेल. हा चेंडू या शरीराचा वेध घेतलाय. चेंडू पॅडवर अदलतोय. तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. प्रभाकरजी केणी, जेथे मॅच असू द्या, राजेशजी केणी, सुकापूर संघ असू द्या, किंवा फार क्रिकेटची आवड आहे, प्रचंड आवड आहे प्रभाकर केणी यांना. कोणचे जावई आहेत ते, आणि राजेशजी केणी यांचे काक भाऊ वर्तातच. आणि खरं तर या क्रिकेटची आवड त्यांना भरपूर आहे. आम्ही नेहमीच पाहत असतो, ज्यावेळी आम्ही समालोचन करत असतो, ते खास करून
स्पर्धेचा आनंद घेत असतात, परंतु इथे परेशने सरळ डीप कव्हर पॉइंटला खेळला, नियोजित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये जातोय हा चेंडू. पंचांचा 2 धावांचा इशारा. आणखी 2 धावा वाढतायत. संघाची धावसंख्या 2 ने वाढली आहे आणि जाऊन पोहोचली आता तब्बल 24 या आकड्यावर. षटक क्रमांक 3, 24 धावा धावफलकावर. आणि ज्या पद्धतीनं मगाशी देखील उल्लेख केला आमचे रोशन कॉमेंटेटर की आताचा जो क्रिकेट आहे तो क्रिकेट भरपूर बदलला आहे. त्यावेळेस पॅरागॉन चप्पलवर आपण क्रिकेट खेळायचो. खरं तर भेंडीच्या झाडाचे स्टंप लावायचो. चेंडूपली म्हटलं तर एखाद्या फळीची चेंडूपली बनवायचो. परंतु आजकाल प्रत्येक खेळाडूकडे बॅट आहे. आजकाल चेंडू पाहिजे तेवढे मिळत आहेत. त्याचबरोबर आपण शूज, ट्रॅक, टी शर्ट, बराच काय बदल झाला आहे क्रिकेटमध्ये. हा चेंडू लेग स्टंपला होता. पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत. येस, इट इज वाईड. वाईड +1 मिळत आहेत 2 धाबा. आणि या 2 धाब्यानं धावसंख्या वधारत असताना वाढत असताना जाऊन पोहोचली आहे आता तब्बल 26 या आकड्यावर. 26 रन. आणि जेवढे जुने खेळाडू इथे मैदानावर खेळतायत ना तर त्यांना अजूनही त्यांच्या आठवणीत असतील एक क्षण. ज्यावेळेस आपण गल्लीतला क्रिकेट खेळायचो ना राजेशजी, त्यावेळेस एक टप्पा आऊट, जिंकेल तो पहिला, बॅटकटला धाव आणि टॉससाठी तर आपण एखाद्या कौलाचा तुकडा घ्यायचो, त्याच्यावर थुंकायचो, ओला की सुका आणि असा टॉस करायचो. आजही आठवताय ते दिवस. बॉल घरात गेला की आउट, बॉल गटारामध्ये गेल्यावर त्याच बॅट्समनने काढायचा, त्यानंतर भिंतीला फुलटॉस लागला की आउट. असे अनेक नियम आजही आठवतायत. आणि हे 40+ खेळाडू आजही ते नियम आठवत असताना इथे मात्र फलंदाज होतोय त्रिफलाची बाद. थँक्यू डीजे मास्टर. आणि राजेशजी, खरं तर ज्यावेळी आपण गल्लीतल्या क्रिकेट खेळायचो त्यावेळेस पहिल्या बॉलवर जर आऊट झालो तर सांगायचा ट्रायल बॉल होता. आठवतात ते दिवस आज या 40+च्या माध्यमातून. आणि आमचे अनिलजी उलवेकर ओलेगावचेच आहेत. खरं तर त्यांचा अविनाश उलवेकर हा भाऊ आमच्यासोबत आम्ही त्यावेळेस खेळायचो. चष्मा घालायचे लहानपणापासून, परंतु आम्ही त्यांचा चष्मा फोडलेला खेळत असताना अंडरआर्म क्रिकेट. आज आठवतात ते क्षण ज्यावेळेस 25-30 वर्षापूर्वीचे ते क्षण. आज मात्र आपण चांगल्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देत आहात. मला असं वाटतं की क्रिकेटची कॉमेंट्री आजच्या दिवसभरातील जी आपण गायली मी म्हणेन त्यापैकी हे जे 1-2 मिनिट्स आपण आत्ता बोललात जस्ट, ते कदाचित सर्वांना भाऊक बनवून जाणार आहेत. कारण ही गोष्ट फक्त अनिलजींच्या चष्म्याची नाही, प्रत्येक गावामध्ये एखादा तरी कोणतरी धापण्या किंवा एखादा तरी तशा पद्धतीचं कॅरेक्टर असायचंच. भाऊ या ठिकाणी करेक्शन करतात की एखादा दरम्यान हा चेंडू चांगल्या रीतीनं टोलवलाय. या ठिकाणी क्या बात आहे, या ठिकाणी आपण निर्णय द्यायचा आहे. राजेशजी, खरं तर कॅच पकडला होता परंतु स्वतःवर समतोल राखता आला नाही या खेळाडूला. दरम्यान चौकार आहे. पंचांचा इशारा येतोय. कोणी काही काळजी नाही करायची, आपल्याला चांगलं क्रिकेट बघायचंय. येस राजेशजी, कॅच देखील पकडला होता परंतु आपला बॅलन्स सेट करणे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. खरं तर तो झेल पकडला आणि त्याच आनंदाच्या वातावरणामध्ये कदाचित चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला परंतु हातातून चेंडू निसटला. चेंडू सीमा पार, चौकार. 4 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. अखोट टप्प्याचा चेंडू शॉट अँड पुल केलाय परंतु तो हवेमध्ये मिसटायमिंग. चंद्रकांत पोपेटा झेल खाली होता. आज आपल्याला शरीर एवढा जड झाला आहे, अक्षरशः वळण घ्यायचं म्हटलं तर कठीण आहे आणि बॅक मागे जाऊन धावायचं तर आपल्याशी नाही होत. परंतु चंद्रकांत यांचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेस ते हरिओम पनवेलमध्ये देखील खेळण्यासाठी येत असत त्यावेळी त्यांचा एकच कारण असायचं, डोक्याला पट्टे लावून यायचे. एवढा म्हणजेच त्रास असून सुद्धा क्रिकेट खेळायचंच हा मात्र मनाशी निश्चय. चेंडू शॉर्ट पिच चेंडू यस लॉंग ऑफला नो मॅन्स लँड एरिया मधून चेंडू जातोय 1 बाउंड सीमा पार. 4 रन. थँक्यू. धावसंख्या धावपलकावर 36.
किरण पोपेटा आमच्या सोबत जॉईन झालेत गुणलेखनाच्या भूमिकेत निलेश शेळके सोबत. हा चेंडू मात्र परेशनं भिरकावून दिलाय. वन मॅन आर्मी, परेश ऑन फायर. यस, वेलकम अँड हँडसम 6 रन. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना 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 थँक्यू डीजे. राजेश, काय म्हणाल? परेश मस्कर सलामीला येत काय टोळेबाजी करतोय, जबरदस्त टोळेबाजी. याच्या आधीच्या सामन्यामध्ये देखील परेश मला वाटतं मॅन ऑफ द मॅच होता आणि तो मॅन ऑफ द मॅच त्यांनी का घेतला होता त्याचं उदाहरण ह्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय की काय. नक्कीच. आणि 34 धावांवर खेळतोय तो. 34 रन्स वैयक्तिक. व्हेरी गुड बॅटिंग, नाईस बॅटिंग. चेंडू यास आडव्या बॅटने केल्यानंतर प्रयत्न, परंतु चेंडूनं उसली घेतली. मधल्या टप्प्यावरचा चेंडू होता. गोलंदाज आता आपण बघितलं तर जयदास नामक गोलंदाज डॉट बॉल फेकतोय. धावसंख्या धावफलकावर एकूण 42, 42 रन्स, 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सुरू आहे 4. जयदास या गोलंदाजाचा, जयदास म्हात्रे. आणि सुकापूर गाव म्हटलं तर सर्व आडनावाचे आज व्यक्ती आम्हाला पाहायला मिळत आहेत. पोपेटा, मस्कर, मुकादम, म्हात्रे, केनी, अनेक सर्व सरनेम, धरणेकर, पवार, अनेक खरं तर हे खास वैशिष्ट्य राहिलं. आणि इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 4 देखील समाप्त. धावसंख्या धावफलकावर एकूण 43, 43 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 43. लास्ट ओव्हर घेऊन येईल सुकापूर संघाचा गोलंदाज कोण असेल? मात्र परेश मस्कर अजूनपर्यंत हा क्रिकेटचा किल्ला लढवतोय मी म्हणेन. अजूनपर्यंत तळ ठोकून या खेळपट्टीवर उभा आहे आणि 34 धावांवर खेळतोय. त्यामध्ये 1 षटकार, 3 चौकार, 4 चौकार. जबरदस्त खेळी. 43 धावांपैकी जवळजवळ 35 धावा एकट्याच्याच पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवर आपण पाहू शकाल चंद्रकांत पोपेटा गोलंदाज पहिला षटक फेकला. त्यानंतर खरं तर जयदासचा हा षटक समाप्त झाला. आणि जर्सी नंबर 12 स्क्रीनवर चंद्रकांत पोपेटाला प्रदर्शित केला जातोय. कारण राजेजी केनी हा असा व्यक्ती आहे, गोलंदाजीमध्ये खरा करायचा मारा तिखट आणि फलंदाज व्हायचे बिकट, असा हा 12 नंबर. कारण फलंदाजांचे 12 वाजवायचे म्हणून त्यांनी आज 12 नंबरचा जर्सी घेतला आहे. आणि चेंडू मात्र पहिलाच बॉल वाईडिश लॉंग ऑनला जातोय. पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत. येस, इट इज 1 बाउन्स 4 रन. थँक्यू डीजे. धावसंख्या 47 आकड्यावर जाऊन पोहोचले. आणि खरं तर याच धावसंख्येची अपेक्षा असेल, कारण समोर अमर सारखा एक घातक फलंदाज आहे समोर. मगाशी 70 धावा काढल्या होत्या 5 षटकामध्ये सुकापूर संघानं. त्यामुळे नेरे संघाला एक फायटिंग स्कोर रचावाच लागेल, आव्हानात्मक धावसंख्या उभारावीच लागेल, जेणेकरून समोर नंतर येणारे जे फलंदाज आहेत, अमर असेल, त्यानंतर आपण बघितलं तर प्रकाश सारखा फलंदाज आहे, संदीप सारखा फलंदाज आहे, अनेक चांगले फलंदाज असताना त्यांच्यासमोर एक चांगलाच फायटिंग स्कोर रचण्यास मी म्हणेन गरजेचं आहे. त्याच अनुषंगानं तो फलंदाजी करतोय परेश मस्कर. चौकार लगावला परेशनं. धावसंख्या आणखी 4 वाढल्यात. त्याच्या धावसंख्या वैयक्तिक जाऊन पोहोचल्या 39, तर संघाची धावसंख्या 47. अरुण धरणेकर इकडून तिकडून क्षेत्ररक्षण चेंज करतोय, पण झेल का त्याच्याकडे येत नाही. बक्षीस लावलंय त्याच्यासाठी त्यांच्या समर्थकांनी, त्यांच्या बिग सपोर्ट्स फॅन मंडळींनी. हा चेंडू मात्र हवेमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र टिपला जातोय झेल. परेश मस्करचा एक गोल्डन विकेट, एक महत्वाचा विकेट आणि हादरा बसतोय नेरे संघाला. परेश मस्कर बॅक टू द गाउट.
अंबाबाईला पाहण्या झाले मी तुरा 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 मला पाहायचा तुळजापूर अंबाबाईला पाहण्या झाले मी तुरा तुरा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. जोरदार टाळ्या वाजवाव्यात या बॅट्समन साठी. परेश मस्कर 37 धावांवर बाद झाला. नाईस बॅटिंग परेश. आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय परेशची जागा घेण्यासाठी समीर. समीर नॉन स्ट्राईकला असेल तर स्ट्राईकला प्रसन्न. या षटकातले अजूनही 4 चेंडू शिल्लक, म्हणजे 4 चेंडूंचा मात्र हा पूर्वार्धातला खेळ बाकी असेल. गोलंदाज समीर. भाऊ मस्करचा हा बॉल समीरसाठी. नॉन स्ट्राईकला समीर आहे. मापेसावी हा प्रसन्न खेळत होता. तिथे डॉट बॉलची समाप्ती होते. भाऊ मस्करचा हा बॉल डॉट जातोय. अंतिम 3 चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय भाऊ मस्कर. स्लॉग ओव्हरचा षटक आहे. षटक तर हा मी म्हणेन हाणामारीचा आहे, कारण शेवटचे चेंडू म्हटले तर प्रत्येक चेंडूवर आक्रमकपणा पाहायला मिळतोय. प्रति हल्ला चढवला जातोय. अशा परिस्थितीत मात्र चांगली गोलंदाजी करतोय भाऊ मस्कर. हा चेंडू ओव्हर पीच सरळ. अरे व्हेरी गुड फिल्डिंग. एका हाताने अरुण धरणेकर साठी टाळ्या. काय टाळ्यांचा आवाज येतोय, कारण त्यांचे बिग फॅन सपोर्टर आज त्याला फुल प्रोत्साहित करतायत. नुसता चेंडू अडवला तर एवढ्या टाळ्या, झेल पकडला तर मग टाळ्यांचाच वर्षाव होणार. फक्त 2 बॉल बाकी. लास्ट टू गो. धावसंख्या 48. आणि जोरदार प्रहार. झेल की षटकार, षटकार की झेल, परंतु अमरनं मात्र उडी मारून हा झेल टिपलाय. आणि आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 34 मैदानातून बाहेर. थँक्यू. भाऊ मस्करला मिळते सफलता. आणि उद्या भाऊ मस्कर स्वर्गीय तुलसीदास 11 संघाचा तो कर्णधार असेल. आणि भाऊ मस्कर चांगली गोलंदाजी करतोय. लास्ट फुलटॉस बॉल. आणि तो मात्र बॉल वाईडिश लॉंगॉनला खेळला. अमर तिथे आहे. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव घेतली जाईल का, परंतु नाहीये. 2 धावांवर समाधान मानावं लागलं. अशा पद्धतीनं पहिल्या सत्राचा मात्र खेळ समाप्त झाला. आणि या पहिल्या सत्रामध्ये एकूण धावसंख्या जर बघितली तर 50 कंप्लीट झाली. आणि या येणाऱ्या 5 षटकामध्ये आता विजयासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ नेरे संघाला 51 धावांची आवश्यकता असेल. सुंदर संगीत. खरं तर तानाजी मालुसरे या आधारित खरं तर सुंदर संगीत. येणाऱ्या कालामध्ये पावनखिंड हा चित्रपट मित्रांनो येत आहे. भरपूर प्रतिसाद देऊया आपण या पावनखिंड चित्रपटाला. तर अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि या स्पर्धेचं खरं तर 40+ खेळाडूंसाठी आज एक चांगला दिवस. व्यासपीठावर आमचे प्रवीण पाटील भाऊ अनेक वर्ष ज्यांनी टेनिस क्रिकेट खेळलाय. क्रिकेटच्या पटलावर म्युन्सिपाल्टी मैदान म्हटलं तर भाऊचा रिव्हर्स स्वीपचा षटकार आजही आठवतोय. आणि आज ते या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर प्रवीणजी पाटील, एकूण या स्पर्धेबद्दल आपण काय या ठिकाणी आपले विचार मांडाल की ही 40+ साठी आजचा दिवस या स्पर्धकांनी आयोजित केलेला आहे. तर जो 40+ खेळाडूंसाठी हा व्यासपीठ तयार केला जातोय आज प्रत्येक ठिकाणी, तर एकंदरीत या स्पर्धेबद्दल आपण आपले मनोगत कशा पद्धतीनं मांडाल? धन्यवाद रिवाल. सर्वप्रथम मी 11 स्टार सुकापूर संघाचं कौतुक करेन. 11 स्टार सुकापूर संघ हा जेव्हा मी लहानपणापासून खेळायचो, आम्ही एकत्र खेळायचो, एकमेकांना विरुद्ध खेळायचो. आणि तोच संघ आज 40+च्या रूपाने आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आत्ता जी रायगड प्रीमियर लीग ग्रामीण स्पर्धा झाली त्यासाठी चंद्रकांत पोपेटा यांनी संघ आपला नाम दिलेला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी संघाचं नाव दिलं. आणि मी बघितलं त्यांनी 2-3 दिवसांनी सगळा संघ जवळजवळ 7-8 जणच होती इथे ग्राउंडवर नारळ फोडला 40+ संघाचा.
त्यामुळे मी चंद्रकांतचं कौतुक करेन. त्यांनी 40+ मुहूर्त मोड रोवली आपल्या सुकापूर संघाची. मी तर अनिल दादाला पण बोलत होतो की दादा तू का नाही खेळत, कारण दादाही चांगला एक क्रिकेटपटू आहे सुकापूर संघाचा. आज सर्वच प्लेयर सुकापूरचे जुने, काही प्लेयर मला वाटतं 1-2 प्लेयर मिसिंग दिसत आहेत, त्यांची कमी नक्कीच जाणवत असेल, पण त्यांना स्मरून किंवा त्यांना आदर्श मानून ही स्पर्धा यांनी 40+ भरवली आहे. एक धाव आरोग्यासाठी करता करता ही 40+ ही संकल्पना आज बऱ्याच ठिकाणी रुजत चाललेली आहे. आज मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये जिथे ओपनचे संघ असतील, तालुक्याचे संघ असतील, तिथे 40+चे संघ 40+चा एक गट आवर्जून ठेवतात, कारण त्यांनाही माहिती आहे 40+चे चांगले खेळाडू 40+ जेव्हा सुरू झालं तेव्हा लोकांना वाटत होतं रिटायर्ड झालेले खेळाडू आता खेळायला लागलेले आहेत. पण मी तर म्हणतो सुरुवातीला रिटायर्ड झालेल्या खेळाडूंचा खेळ हा 40+चा होता आणि आत्ता कधी न रिटायर होणाऱ्या खेळाडूंचा खेळ हा 40+ आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडत आहे आणि अशा स्पर्धा चांगल्या चांगल्या भरवत राहाव्या. सर्व आपले रायगड ग्रामीण 40+चे पूर्ण असोसिएशन आहे, तालुक्याचं असोसिएशन आहे, आपल्याकडे भरपूर असोसिएशन आणि 40+ स्पर्धेला सगळीकडे वाव आहे. त्यामुळे 40+ खेळाडूंनी खेळत राहावं, आपलं आरोग्य जपत राहावं, आपण खेळत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद प्रवीण पाटील यांचा अतिशय चांगला विचार या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि 40+ची जी संकल्पना आहे त्याबद्दल मी ऐकलात, त्याबद्दल मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतोय. आपण पाहतोय जाणीव फाउंडेशनचे खरं तर जे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत, राजेशजी केणे असतील, आमचे अनिलजी उलवेकर. जाणीव फाउंडेशन याच्या मागचं उद्दिष्ट मित्रांनो सांगायचं झालं तर गरीब आणि गरजू व्यक्तींना आपण मदत करतो या जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून. ही संकल्पना तुमची नक्कीच आवडली. तर राजेशजी केणे, नक्कीच आपलं उद्दिष्ट काय असेल? आज आम्हाला ऐकायला मिळालं की जाणीव फाउंडेशन, अनिलजी उलवेकर आमच्या उलेगावचे तुमच्यासोबत चांगले काम करतायत आणि तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावत दोघाही चांगला समाजकार्य करतायत. तर जाणीव फाउंडेशन ही संकल्पना कशा पद्धतीची आहे? धन्यवाद. खरं तर क्रिकेट स्पर्धेच्या बाहेरचा विषय निश्चितपणानं आहे, पण सामाजिक बांधिलकीचा आहे, एक हात मदतीचा. या संकल्पनेतून आम्ही मंडळींनी जाणीव फाउंडेशनची स्थापना 2.5 वर्षापूर्वी केली. त्याच्यानंतर मला असं वाटतं की 500-600 पेक्षा जास्त लोकांना रक्तदानाचं काम आम्ही केलं. आम्ही बंधारे बांधले, आम्ही 30 पेक्षा जास्त शाळांना वह्या वाटप केलं, आम्ही साधारणतः 15 ते 20 आदिवासी वाड्यांना ब्लँकेट वाटप केलेलं असेल. मी ज्या 500 रक्तदानाची गोष्ट बोलतोय ते कॅम्पच्याद्वारे नव्हे, कॅम्पच्याद्वारे आपण हजारो बॉटल्स देतो, पण आत्ता तुम्हाला गरज आहे आणि आमचे त्या ठिकाणी सहकारी रक्तदानासाठी जात आहेत. असं 500 वेळेपेक्षा जास्त या 2 वर्षामध्ये झालेलं आहे. मला असं वाटतं कॅम्पच्याद्वारे होणं एक वेगळी गोष्ट आहे, ती टास्क पॉसिबल आहे, म्हणजे भरपूर जण करतात देखील. त्याच्यानंतर शैक्षणिक मदत असेल, ॲक्सिडेंटल केसेसच्या दृष्टीने मदत असेल, मला असं वाटतं की सांगायला गेलो तर एक अध्याय निश्चितपणाने या 2-2.5 वर्षामध्ये लिहिता येईल अशा पद्धतीचं काम. आणि हे काम माझं नाही आहे, माझे जे सहकारी आहेत, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ नाही, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही. फक्त ज्याला ज्याला भावना आहे, ज्याला ज्याला जाणीव आहे, ती मंडळी जाणीवबरोबर जोडली गेलेली आहेत. धन्यवाद. ज्या समाजात आपण वाढलो, ज्या मातीत आपण खेळलो, त्या समाजाचं, त्या मातीचं आपण काहीतरी देणं लागतो, या गोष्टीची जाणीव ज्या माणसाकडे असते त्याचं प्रत्येक पाऊल यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असतं. याचं जिवंत उदाहरण आपण पाहिलं जाणीव फाउंडेशन. थैंक यू. सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. गेंदबाज तैयार है. इस बार देखिएगा, हल्के हाथों से खेलना चाहते थे, 51 रनों का पीछा करना है. 11 स्टार 40+ सुकापुर और श्री छत्रपति शिवाजी महाराज 40+ मास्टर नेरे के बीच में ये मुकाबला. किशोर केनी और अमर केनी, ये तो प्रारंभिक बल्लेबाज. गेंदबाज का नाम पता नहीं है तो प्लीज कॉपरेट करें. गेंदबाज नेम, बॉलर्स नेम दिनेश. इस दिनेश गेंदबाजी करेंगे. पावर प्ले की वर तीसरा डायरी का रिस्ट्रिक्शन हम देख रहे हैं. आप और हम है सुकापुर के शानदार मैदान के ऊपर. हल्के हाथों से सिली मिड ऑफ के रीजन में इस गेंद को खेलना, कोई रन लेने की गुंजाइश नहीं. 51 रनों का पीछा करना है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है.
यहां से जीतेगी तो सीधा अंतिम मुकाबले की तरफ बढ़ने वाली है जीतने वाली टीम, यानी कि सुकापुर प्रीमियर लीग की मेगा फिनाली। इसके बाद हम देखेंगे किशोर केणी, अमर केणी। अमर की पिछले मुकाबले की बल्लेबाजी हमने देखी और उसी बल्लेबाजी की जरूरत है इस वक्त। ये लेग बाइट्स के रूप में 1 रन मिलेगी और 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 2 रन। एक तरफ 11 स्टार सुकापुर तो दूसरी तरफ श्री छत्रपति शिवाजी महाराज नेरे टीम। दोनों टीमों के बीच में यह मुकाबला बल्लेबाजी करते हुए ब्लास्टिंग बल्लेबाजी नेरे टीम की तरफ से भी हुई थी और 50 रनों का टारगेट सेट किया था। गेंदबाज दूर वाली छोर से दिनेश तैयार है। सभी का स्वागत करना चाहेंगे। अंतिम कुछ मुकाबले शेष है इस टूर्नामेंट के। क्या बढ़िया फील्डिंग यहाँ पे शॉट पॉइंट के खिलाड़ी ने, क्या चुस्ती दिखाई, क्या एफर्ट दिखाया था और 1 रन यहाँ पे मिली और इस 1 रन के साथ टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ 3 रन। 3 रन बन चुके हैं। बहुत महत्वपूर्ण मुकाबला। इस महत्वपूर्ण मुकाबले में अपनी ताकत लगानी होगी क्योंकि डू और डाई की रेड है। यहाँ से हारेंगे तो बाहर जाएंगे। कल और परसों में सुकापुर प्रीमियर लीग को सही तौर पर अब देखने वाले हैं। आज 40+ का दिन। हल्के हाथों से इस गेंद को हवा में खेला, बहुत अच्छी तरीके से टैप किया था इस गेंद को, लेकिन गेंद गई थी 2 रनों के लिए। अंपायर 1 या 2? 1 ही रन मिलेगी, माफ कीजिएगा। 1 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है 4 रन। आने वाली वक्त में अगर पीछे जगह मिलेगी तो शायद गोल ग्राउंड हो जाएगा कि नहीं सर? तो शायद उसके बारे में ज़रूर सोचा जाएगा क्योंकि अगर ये पीछे का एरिया अगर इस ग्राउंड को मिलता है तो इस ग्राउंड की खूबसूरती देखने लायक बनेगी। आड़े पट्टे से खेलने की कोशिश नाकामयाब हुए, गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। आजकल दोस्तों ग्राउंड बहुत कम देखने को मिलता है कि ग्राउंड बचाना ज़रूरी होगा, नहीं तो फिर कंप्यूटर पर क्रिकेट खेलना पड़ेगा आने वाली वक्त में। अगर ग्राउंड नहीं रहेगा तो क्रिकेट खेलेंगे कहाँ? क्योंकि आजकल बिल्डिंग का जंगल पूरी तरह से हम देख रहे हैं, लेकिन गांव के लिए एक गांव एक मैदान तो चाहिए। 4 रन। 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल 4 रन बन चुका है, यानी कि हालात थोड़े से नाजुक है सुकापुर टीम के। जैसे बात करें अमर केणी की तो ये बल्लेबाज है, दमखम रखता है। इस बल्लेबाज में वो काबिलियत है कि किसी भी वक्त में मुकाबले को टर्न कर सकता है। 51 रनों की जरूरत थी 4 रन बन चुके हैं पहली ओवर में। पावर प्ले की ओवर में कम से कम 10 से 15 रन आने जरूरी होते हैं, लेकिन दिनेश की तारीफ पे काबिल गेंदबाजी। एक तरफ अगर देखा जाए तो नेरे टीम को भी कम नहीं आंका जाएगा। दर्शकों ने आज काफी एंजॉय किया इस टूर्नामेंट को और पूरी सुकापुर वासियों ने आज पूरा एंजॉय किया है इस टूर्नामेंट को। एकनाथ शेठ भूपी पैवेलियन बॉक्स हम देख रहे हैं, काफ़ी खूबसूरत सजा है दोस्तों। बहुत कम ऐसे कमेंट्री बॉक्स देखने को मिलते हैं। यही 4 चांद है इस ग्राउंड की, यही खासियत है। नए गेंदबाज को हम देखेंगे, दूसरे नंबर पर गेंदबाजी करेंगे नेरे टीम के। या ठिकाणी प्रदीपजी कोंडिलकर उर्फ पिट्टू भाऊ कोनगाव यांचं या ठिकाणी आगमन झालंय। सुकापूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांचं आपण प्रत्यक्ष स्वागत करायला मागू, मात्र या ठिकाणी दुसरं षटक आपण पूर्ण होण्याची वाट पाहणार आहोत। दरम्यान हा चेंडू, चांगला चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढलाय अमरच्या बॅटमधून, खणखणीत असा षटकार, क्या बात है। थँक्यू डीजे। अमरची जी खेळी याच्या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिली तशाच पद्धतीची खेळी त्याला साकारावी लागेल, कारण नेरे संघाकडे चांगले गोलंदाज आहेत हे याच्या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलंय। त्याच्यामुळे अमर मैदानावर राहणं गरजेचं आहे। और नेरे टीम के लिए सरदर्द है, लेकिन कि जब तक अमर रहेगा तब तक राहत की सांस नहीं ले सकता नेरे टीम। बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था 6 रनों के लिए।
आउटसाइड द ऑप्शन गेंदबाजी करने का प्रयास, बहुत ही ज्यादा गेंद को बाहर फेंका गया था। अंपायर द्वारा इस गेंद के ऊपर वाइड की मोहर लगा दी गई। अतिरिक्त रन संख्या से टोटल में इजाफा हुआ, रन बने हैं 11। बगैर विकेट के नुकसान पर अमर ने अभी छक्का लगाकर जीत के नजदीक जाने की कोशिश जरूर की जाएगी सुकापुर टीम द्वारा। दूर वाली छोर से गेंदबाज राम भालेकर तैयार है। लाइन और लेन से भटके, मनोवैज्ञानिक दबाव क्या होता है, प्रेशर। जब छक्का लगने के बाद सर हमने देखा कि ये गेंदबाज के ऊपर प्रेशर है, लेकिन क्रिकेट में डरना मना है क्योंकि डर के आगे जीत होती है। दिस इज कॉल्ड प्रेशर आणि स्वाभाविक आहे। षटकारानंतर थोडीशी विचार करण्याची गरज आहे मला वाटतं या गोलंदाजाला। नहीं, लेकिन सर वही बात अगर दिमाग में रहेगी तो आने वाले गेंदे अब खराब फेंक सकते हैं। भूल जाओ उसको, छक्का लगा है, 5 गेंदे मेरे हाथ में है। हल्के हाथों से इस गेंद को स्ट्रेट ड्राइव करने का प्रयास, थोड़ी सी फंबलिंग जरूर हुई थी और 1 रन बनेगी। और इस 1 रन के साथ टीम का टोटल 1 से मूव होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 13 रन। 51 रनों का पीछा करना है, 13 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ऐसे में गेंदबाज राम भालेकर गेंदबाजी कर रहे हैं। सुकापुर विलेज एंड की तरफ से राम भालेकर तैयार। 3 दिवसीय ये प्रतियोगिता जिसका नाम है SPL धमाका 2022 सुकापुर प्रीमियर लीग। कल और परसों में मजा आएगा, जश्न होगा इस मैदान के अंदर कल परसों। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार और ये टैप करने का प्रयास था पॉइंट और कवर की दिशा में, नाकामयाब हुए। अब थोड़ा सा प्रेशराइज, एक तरफ दोनों तरफ पलड़ा भारी है इस वक्त। 13 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार। हियर इज नेक्स्ट वन, एज लगी, बाहरी किनारा, बहुत बड़ी मछली जाल में फंसेगी। यस, इट इज टेकन, विकेट इज गॉन। सुकापुर हैव लॉस्ट द विकेट, बिग विकेट इज गॉन। हेलो, थैंक यू सो मच। स्वीट सॉन्ग हमने सुना, लेकिन पहला विकेट यहाँ पे जा चुका है सुकापुर टीम का। आउट होने वाले पहले बल्लेबाज मैदान के बाहर गए किशोर कीणी, जो निजी 2 रन बनाकर मैदान छोड़ चुके थे। उसके बाद संदीप मस्कर को तीसरे नंबर पर बल्लेबाजी के लिए देखेंगे। 69 की जर्की पहने हुए ये बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड में खड़े हैं। ये ब्लॉक होल में डाली हुई गेंद, अंपायर का इशारा बैट कट है। हाँ यस, बल्ले से लग कर गई थी गेंद, जो कि फाइन लेग और थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 1 रन के लिए निर्णायक क्षेत्र में। और 1 रन के साथ टीम का टोटल 14 रन बन चुका है। 14 रन बन चुका है। 2 ओवर की दूसरी ओवर प्रोग्रेस में। गेंदबाज हम राम भालेकर को देखेंगे। रनों की गति को, रफ्तार को बढ़ाना होगा क्योंकि 51 रनों का पीछा करना है और बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, क्योंकि इसके बाद अगर आप जीतते हैं तो मुझे लगता है फर्स्ट और रनर अप ट्रॉफी रहेगी यहाँ पे, तो कोई तो ट्रॉफी के हकदार हो सकते हैं अगर ये मुकाबला जीतती है कोई भी जो कि टीम। लेकिन इस मुकाबले में जो टीम हारेगी उसे खाली हाथ लौटना पड़ेगा इस प्रतियोगिता से। राम भालेकर गेंदबाज, दूर वाली छोर से फिर एक बार तैयार। सामने है बल्लेबाज इस वक्त संदीप मस्कर, बाएं हाथ के बल्लेबाज। यकीन वाइड गेंद आउटसाइड द लेग स्टंप, 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ स्कोर कार्ड में बढ़ोतरी हुई। स्कोर कार्ड हिला, 16 रन बन चुके। पहली ओवर में जिस तरह से गेंदबाजी की थी वाकई तारीफे काबिल। दिनेश ने मात्र 4 रन दिए थे, विकेट नहीं मिला था लेकिन 4 रन दिए थे मात्र। अभी तक मेरे ख्याल से 12 रन, माफ कीजिएगा, 12 रन आ चुके हैं इस ओवर में। पहली ओवर की बात करें तो पावर प्ले की ओवर में रन दिए थे मात्र 4 और उसके बाद 12 रन इस ओवर में अभी तक आए हैं। लेकिन इस बार देखिएगा सिली मिड ऑफ के खिलाड़ी ने गलती की और गेंद गई सीधी बाउंड्री लाइन को चीरते हुए 4 रन।
यू। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 1 विकेट के नुकसान पर 20 रन बन चुके हैं। आउट होने वाले पहले बल्लेबाज थे किशोर कीनी, जो निजी 2 रन बनाकर मैदान के बाहर गए थे। अब 18 गेंदों के ऊपर रनों की जरूरत है 31। अमर केनी 1 छक्का 1 चौवा लगाकर 13 के निजी औसत पर खेल रहे हैं और संदीप मस्कर ने अभी तक खाता नहीं खुला है। 18 गेंदे 31 रनों की जरूरत है। तीसरे नंबर के गेंदबाज किसे इस्तेमाल किए जाते हैं श्री छत्रपति शिवाजी महाराज नेरे टीम की तरफ से, यह देखना बेहद जरूरी होगा। जी हाँ, थोड़ी सी एक जो एंजॉयमेंट मोमेंट अंपायर की तरफ से देखी गई थी, लेकिन उस वक्त हमारा ध्यान नहीं था। लेकिन थैंक यू, हम स्क्रीन पर ज़रूर देखेंगे। संदेश शेल के जो हमारे चूँकि साई प्रीत लाइव के मेंबर्स हैं, उनकी तरफ से अच्छी क्लियरिटी यहाँ पे देखने को मिली। गेंदबाज तैयार है इस वक्त परेश मस्कर। स्लोअर टाइप की ये गेंद, अच्छी कोशिश है और क्या देखिएगा, बेहतरीन यहाँ पे शॉट लगाया था बल्लेबाज ने पॉइंट और कवर के बीच में। रन मिलेंगे 2 रन और इस 2 रनों के साथ टीम का टोटल बढ़ा 22 रन, यानी कि 17 गेंदे। अब जीतने के लिए 29 रनों की जरूरत। क्या मुकाबला है, यहाँ पे कोशिश करनी पड़ेगी। दूर वाली छोर से गेंदबाज फिर एक बार तैयार है। अपील हुई थी अंपायर के पास और ये विकेट, लौटना पड़ेगा बल्लेबाज संदीप मस्कर को वापस। काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून. काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून. लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून. यही सुनना बाकी था कोरोना के लिए। 16 अंतिम गेंदें बची है, 29 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल जयदास 69 माफ कीजिएगा 05 नंबर की जर्की पहने जयदास मैदान के अंदर दाखिल। इनायक नंबर 4 पर मैदान के अंदर 10 नंबर की जर्की, यानी कि 05 नंबर की जर्की है मेरे ख्याल से अमर केनी अभी तक मैदान में है। और जब तक अमर केनी है, ये मिसाइल है अमर केनी, अगर मैदान के अंदर फट गया तो मैदान की चारों तरफ तबाही मचा सकता है। इस मिसाइल को डिफ्यूज करने में अगर कोई गेंदबाज कामयाब होता है तो शायद जीत की तरफ आगे कुछ करेगी। ये देखिएगा, आड़े पट्टे से खेलना चाहते थे, नाकामयाब हुए। ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक अगर अमर को मिलती है तो रनों की गति को बढ़ा सकती है, लेकिन ऐसा सोच रखना चाहिए बल्लेबाज ने। और ये देखिएगा, परेश मस्कर की तारीफ करना चाहूँगा, 9 स्ट्राइक एंड में खड़ा कर दिया है अमर को। बहुत ही स्लोवर टाइप की है गेंद, हवा में खेल दे खिलाड़ी गेंद के नीचे, ये गलती की और 4 रन। रिमिक्स राती अर्धराती असं सोडून जायचं नाही. राती अर्धराती असं सोडून जायचं नाही. मुळुनी संगा थैंक यू। चव्वा लगाया और जयदास मात्रे ने बता दिया कि क्रिकेट किसी एक की जागीर नहीं होती, हम भी खेल सकते हैं, हम में भी ताकत है। पॉइंट और डीप में चौवा मारा था, ये बढ़िया स्ट्रोक, इस बार हवा में, और जयदास मात्रे की किस्मत हवा में है। ओ क्या कैच है, व्हाट अ कैच, बस कैच। पिछले कदम पर दौड़कर जाकर कैच लपकना रिवॉल्व मात्रे इतनी आसान बात नहीं होती, और वही कारनामा किया है समीर। जी हाँ जी हाँ, थैंक यू। याद दिला दी 1993 का वर्ल्ड कप, जब कपिल देव ने इस तरह से कैच लपक कर पहला वर्ल्ड कप हिंदुस्तान के लिए लाया था, और सेम कॉपी यहाँ पे कैच लपकी थी। खिलाड़ी संदीप वहाँ पे 30 यार्ड दायरे के अंदर पिछले कदम पर दौड़कर जाकर कैच खेलना इतनी आसान बात नहीं होती। सामने अगर कैच है तो फील्डर दौड़कर कैच ले सकता है, लेकिन पिछले कदमों पर जाकर अंदाज जजमेंट करना बहुत मुश्किल होता है, और मुश्किल काम कर दिया यहाँ पे संदीप ने। नए बल्लेबाज प्रकाश केनी मैदान के अंदर। टीम की टोटल रन संख्या की बात करें तो 26 रन। थोड़े से गर्दिश में सितारे हैं, बीच भंवर में नैया फंस गई है सुकापुर टीम की। ये
लेग स्टंप पर अटैक जरूर करने का प्रयास था लेकिन बहुत ज्यादा बाहर। अंपायर द्वारा इस गेंद को खराब दर्शाया गया। शक के दायरे में अंपायर को पकड़ा गया था फील्डर द्वारा, लेकिन तमाम सबूत और गवाहों को मद्देनजर रखते हुए अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित कर दिया। फुल एंड फाइनल डिसीजन। 1 रन मिलेगी। टीम का टोटल 27 रन, 27 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। परेश मस्कर इस बार अपील हुई थी लेग बिफोर विकेट के लिए और ये 1 रन मिलेगी। ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 28। आने वाली 12 गेंदों के ऊपर 23 रनों की जरूरत है, यानी कि 11.50 की औसत रिक्वायर्ड रन रेट से चलना पड़ेगा बल्लेबाजी करते हुए। और जब तक अमर केणी है तब तक मुमकिन है, लेकिन अब स्ट्राइक में मेरे ख्याल से अमर केणी रहेंगे। जी हाँ, तो 12 गेंदें अंतिम बची है, 23 रनों की जरूरत है, यानी कि 11.50 की औसत। अब सवाल उठता है नेरे टीम के खेमे में कि गेंदबाजी किसी सौंपी जाए, क्योंकि गेंदबाजी सौंपते हुए नेरे टीम अपने टीम की किस्मत सौंपने वाला है। अरे 12 गेंदे 23 रन। टीम का टोटल अगर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 28 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। वेल बॉल। माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत दादा पाटील यांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी एकनाथ भोपी कक्षामध्ये यायचे। कैलासवासी एकनाथ शेठ भोपी कक्षामध्ये आपण यायचं आहे। चंद्रकांत दादा पाटील। गेंदबाज नाम बताइएगा। प्रसन्न। यस, प्रसन्न गेंदबाजी करेंगे। 12 गेंदे 23 रनों का पीछा करना है। सामने है अमर केणी। ये बल्लेबाज बिना मकसद तबाही मचा देता है। वही बल्लेबाज इस वक्त ऑन स्ट्राइक, लेकिन एरिया गलत चुना। शॉट अच्छा था लेकिन एरिया गलत चुना था। मिलेगी मात्र 1 रन। अंतिम 11 गेंदे 22 रनों की जरूरत। मुकाबला हाई वोल्टेज। इस वक्त स्ट्राइक में प्रकाश केनी। जिम्मेदारी रहेगी प्रकाश केनी के ऊपर और ज्यादा से ज्यादा स्ट्राइक देने की कोशिश करनी चाहिए अमर केनी को। अंतिम 11 गेंदें बची है, 22 रनों की जरूरत है। श्री छत्रपति शिवाजी महाराज मैदान सुकापुर के मैदान पर चल रही है एसपीएल सुकापुर प्रीमियर लीग 2022। स्टेट ड्राइव खेला इस गेंद को। क्या बढ़िया फील्डिंग, डायरेक्ट हिट करने की कोशिश और अंपायर की उंगली आसमान में और 1 विकेट मैदान के बाहर। थैंक यू बाबू मस्कर। नए बल्लेबाज। स्ट्राइक देने की कोशिश की थी बल्लेबाजी करते हुए प्रकाश केनी। और रिवाल मराठी में कहा जाता है की असं म्हणतात ना की लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जिवंत असला पाहिजे। यामुळे उद्दिष्टानं जास्तीत जास्त स्ट्राईकला कसं ठेवता येईल अमर केनी याला, तो प्रयत्न इथे पाहायला मिळाला। 7-4 नंबर की जर्की पहने हुए नए बल्लेबाज मैदान के अंदर। इनायक नंबर 6 पर भाऊ भस्कर और अमर केनी मैदान में है। 10 अंतिम गेंदे और जीतने के लिए जरूरत है इस वक्त 22 रनों की। 10 गेंदे 22 रन। मुकाबला कांटे भरा होगा और दिलों की धड़कनें अब तेज होती हुई दोनों टीमों की। काफी अच्छी कोशिश रनों को बचाने की जा रही है श्री छत्रपति शिवाजी महाराज 40+ मास्टर नेरे टीम की तरफ से। 10 अंतिम गेंदे और 22 रनों की जरूरत। लगातार सलाह मशवरा कुछ यहाँ पे डिस्कस किया जा रहा है कप्तान, अंपायर और बल्लेबाज के बीच में। बहुत ही क्रुशियल मोमेंट पर आकर रोकी है। दोनों तरफ अगर देखा जाए तो पलड़ा समांतर है, लेकिन एक को तो इस टूर्नामेंट से बाहर जाना पड़ेगा। लेकिन वो कौन सी टीम रहेगी, कौन सी टीम जीत का जश्न मनाएगी और कौन सी टीम हार का मातम, ये तो वक्त बताएगा। इस गेंद के ऊपर रन निकालने की कोशिश। रन आउट का खतरा हो सकता है लेकिन नहीं,
ये वाइड गेंद के साथ रन मिलेंगे 2 और 2 रनों के साथ टीम का टोटल बढ़ा। स्कोर कार्ड के ऊपर रन बने 31 रन, यानी कि अब भी 10 गेंदों के ऊपर 20 रनों की जरूरत। प्रति गेंद के ऊपर 2 रन बनाने बेहद जरूरी। काफी शांत माहौल हो चुका है, ना आवाज आ रही है यहाँ पे नेरे टीम के डगआउट से, ना आवाज आ रही है सुकापुर के खेमे से, क्योंकि दिलों की धड़कनें तेज हो चुकी है दोनों टीमों की समर्थकों से। दोनों टीमों के खेमे में अगर देखा जाए तो शमशान की तरह सन्नाटा छाया हुआ है। देखना चाहते हैं इस वक्त मैदान के अंदर क्या होगा, कौन जीतेगा, कौन सी टीम आगे जो कि चैंपियन ट्रॉफी के लिए लास्ट मुकाबले में जाएगी, ये तो वक्त बताएगा। 10 गेंदे 20 रन, सामने है भाऊ मस्कर। देखना होगा क्या बल्लेबाजी भाऊ मस्कर, मैं तो पहली मर्तबा देख रहा हूं इसलिए तो मुझे देखना ही पड़ेगा क्या करेंगे। लेकिन शायद यहाँ पे सुकापुर के जो सपोर्टर्स है उनमें बहुत चर्चा रहेगी कि किस तरह से खेलेंगे। तो गेंद बल्ले को लगना बेहद जरूरी है। अगर नॉन स्ट्राइक गेंद के बल्लेबाज को स्ट्राइक मिलती है तो भी सुकापुर टीम के लिए अच्छा है। गेंदबाज तैयार, लेकिन ऐसा हुआ नहीं। यहाँ पे विकेट मिली और नॉन स्ट्राइक में ही खड़े रहे अमर, और टीम का टोटल वहीं पे रुका हुआ। 5 विकेटों के नुकसान पर रन बने हैं 31, यानी कि अंतिम 9 गेंदे और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। नौ गेंदे 20 रन हैं। अब बहुत सिचुएशन क्रुशियल मोमेंट पर आ रही है। बिल्कुल बैलेंस है मुकाबला, ना यहाँ से पलड़ा भारी है नेरे टीम का, ना पलड़ा भारी है यहाँ से सुकापुर टीम का। और जब तक नॉन स्ट्राइक एंड में खड़े रहेंगे अमर की नींद, तब तक मैं कहूंगा नेरे टीम के लिए बहुत अच्छी बात है। प्रसन्न की बात करें तो प्रसन्न ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, जो जानते हैं कि हर एक गेंद के ऊपर या तो डॉट निकाले या तो विकेट निकाले, क्योंकि नॉन स्ट्राइक एंड में खड़े हैं यहाँ पे अमर केनी। या जो अमर केनी ने जीत के सपने दिखाए सुकापुर टीम के लिए, क्या वो स्ट्राइक एंड पर जाकर बल्लेबाजी करेंगे, अपनी टीम को बचा पाएंगे? ऐसे मोमेंट पे ये देखना बेहद जरूरी होगा। इस वक्त प्रसन्न तैयार, आउटसाइड द ऑप्शन, अंपायर द्वारा कोई यहाँ पे इशारा नहीं, यानी कि एक कदम फिर पीछे सुकापुर टीम। 8 अंतिम गेंदे और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। ढलता सूरज बताएगा कि इस मुकाबले का रिजल्ट क्या आएगा। प्रसन्न गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त दूर वाली छोर से। ये रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन नहीं, एक ही रन मिलेगी। 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32 रन, यानी अब 7 अंतिम गेंदें बची है और जीतने के लिए जरूरत है 19 रनों की। इस गेंद के ऊपर बड़ा रिजल्ट आना चाहिए। बड़ा शॉट आता है तो जीत के नजदीक जाएगी, नहीं तो अंतिम गेंद के ऊपर अंतिम गेंदबाजी करते हुए नेरे बल्लेबाजी करने वाली सुकापुर टीम के लिए काफी दिक्कतें हो सकती है, क्योंकि टारगेट बड़ा रहेगा। लेकिन जिस अंदाज से मैंने देखा था कि 11 गेंदों में 22 रनों की ज़रूरत थी, उसके बाद 10 गेंदों में 22 रन, उसके बाद 10 फिर यहाँ पे देखा कि 2 रन मिले थे वाइड और प्लस, तो 10 गेंदों के ऊपर 20 आए थे, उसके बाद 9 गेंदों के ऊपर 20 वाइड गेंद। अब 7 गेंदें 19 रनों की जरूरत थी, अब गेंदें बची है 7 और जीतने के लिए जरूरत है 7 गेंदें 18 रनों की जरूरत है। 7 गेंदें अंतिम 18 रनों की जरूरत। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है। स्लोअर टाइप की इस गेंद के ऊपर अटैक हुआ। नहीं, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना। मत नाचना, हम कुत्तों ने पैसे दिए, नाच। और ये छक्के छुड़ा दिए। मैंने पहले ही कहा था जब तक भाऊ केणी है, माफिया अमर केणी है, तब तक मुमकिन है।
6 गेंदे अंतिम 12 रनों की जरूरत, यानी कि आधा दर्जन गेंदे और 1 दर्जन रन चाहिए। जी हाँ, आईवा कैश था लेकिन हाथ से निकल गया। 500 रुपए का इनाम था। एडवोकेट चेतन कीनी साहब की तरफ से दर्शकों के लिए भी इनामी राशि है। अगर आईवा कैच कोई खिलाड़ी पकड़ता है तो उसके लिए 500 रुपए का इनाम। शायद आज फ्राइडे था, हाथ में अगर चिपक जाता तो 500 रुपए आपको जरूर मिलते थे। 6 गेंदे 12 रनों की जरूरत है। इस बार स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज चंद्रकांत पोपेटा। जीत का सपना फिर एक बार यहाँ पे अमर केणी ने दिखा दिया। गेंदबाज नेम, हेलो, अविनाश। अविनाश गेंदबाजी करेंगे। अंतिम 6 गेंदे 12 रनों की जरूरत। सामने है बल्लेबाज चंद्रकांत पोपेटा जो ऑर्गेनाइजर है इस टूर्नामेंट के। हल्के हाथों से खेला, बहुत वक्त हवा में है। 1 रन मिलेगी, दूसरी रन निकालने की कोशिश की जा रही है और 2 रन यहाँ पे निकाले जरूर है। अंतिम 5 गेंदे बची है तो जीतने के लिए 10 रनों की जरूरत। देवत ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य माझे मित्र सचिनजी वाघमारे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे। सचिनजी वाघमारे, देवत। वेलकम सर। 5 गेंदे अंतिम और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। सामने है यहाँ पे बल्लेबाज चंद्रकांत पोपेटा, लेकिन ये देखिएगा वाइड गेंद अंपायर द्वारा। अतिरिक्त रन संख्या से टोटल में इजाफा हुआ, रन संख्या बन चुकी है 32 रन, यानी 42 रन। 5 अंतिम गेंदे बची और 9 रनों की जरूरत। 42 रन। खरा प्रेशर यहाँ पे साफ तौर पर प्रेशर दिखा रहा है अविनाश के ऊपर। ये और एक वाइड। 5 अंतिम गेंदे, अब 8 रनों की जरूरत। क्या मुकाबला है, पैसा वसूल मुकाबला। यहाँ पे दर्शकों का दिल जीतने वाला ये मुकाबला। क्रिकेट के मैदान के ऊपर जिस तरह से मुकाबले की जरूरत होती है, बिल्कुल उसी तरह का ये मुकाबला। 1 रन बनेगी और जो मकसद था सुकापुर टीम का, उस मकसद में कामयाबी मिली। 1 रन मिली और इस 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ा 44 रन, यानी कि 4 अंतिम गेंदे 7 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग, ये बात ध्यान में रखिएगा। 4 अंतिम गेंदे 7 रनों की जरूरत। जो जीत का सपना दिखाया बल्लेबाज यहाँ पे अमर केनी ने, क्या उस सपने को पूरा कर पाएंगे सुकापुर टीम के लिए, या फिर गेंदबाज उस सपने के ऊपर पानी फेरेंगे अविनाश, ये देखना बेहद जरूरी होगा। अंतिम 4 गेंदे 7 रनों की जरूरत। हाई वोल्टेज मुकाबला। गेंदबाज अविनाश तैयार, सामने है अमर केनी। बढ़िया शॉट खेला, कवर ड्राइव। 2 रन मिलेंगे और इस 2 रनों के साथ 40 रन, यानी अब गेंदे बची है 3 और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 3 गेंदे 5 रन। कमाल का मुकाबला दोस्तों। कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या धावेसाठी धावावं लागेल चंद्रकांतला, एवढंच मी म्हणेन। जी हाँ, क्योंकि अब कोई भी दिक्कत आने दो, दौड़ लगानी है। जीत के लिए मुझे दौड़ना है बस, क्योंकि मैं अगर दौड़ूंगा तो मेरी गांव की टीम जीतेगी, मेरा गांव जीतेगा। 3 अंतिम गेंदे और 5 रनों की जरूरत है। ऐसे में गेंदबाज अविनाश, ये देखिएगा डगआउट से कुछ आवाज जा रही है, बता रहे कि किसी भी हालत में मुकाबला जीतकर बाहर लौटना है। या ठिकाणी सुकापूर संघाला सुवर्ण संधी। जर सुकापूर संघ जिंकला तर 1000 रुपये यशवंत भोईर यांच्या वतीनं मिळणार आहेत। दरम्यान चांगला चेंडू होता, चांगला टोलवलेला देखील होता, मात्र ये शायद टर्निंग पॉइंट हो सकता है। अगर इस मुकाबले में अंतिम गेंदे बची है 2, जीतने के लिए 4 रनों की जरूरत। हा सामना जर सुकापूर संघाने जिंकला तर यशवंत भोईर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। 2 अंतिम गेंदे और 4 रनों की जरूरत है दोस्तों। क्या जबरदस्त मुकाबला। आलेला दरम्यान या सामन्याकडे बघून क्रिकेट जिंकला असंच म्हणू, कारण फक्त एका चेंडूचा फासला। नेरे संघाने चांगला खेळ या ठिकाणी दाखवला। अंतिम क्षणाला चंद्रकांतचा हा चौकार
लेकिन जब चंद्रकांत पोपेटा ऑन स्ट्राइक खेलने गए थे तो यहाँ पे कोसा गया था, स्ट्राइक अमर केनी को मिलनी चाहिए थी, लेकिन चंद्रकांत ने दिखा दिया। ऐसी बात बिल्कुल नहीं, लेकिन समय, सभी चीजों पे जो हल है वो समय बताता है। चंद्रकांत एके काळ असा होता की त्याला स्ट्राइकला मिळावा असं एक काळ चंद्रकांतनी सांगितलं, काळ जिंकून दिलेला आहे। दरवेळेस गोलंदाजीच्या जीवावर जिंकून दिलेले जास्त सामने होते, आज फलंदाजीच्या जीवावर सुद्धा हा सामना जिंकलाय। नक्कीच राजेश एवढंच म्हणेन, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। येस येस येस, या दरम्यान आमचे प्रदीपजी कोंडिलकर पेटू हे इथे उपस्थित आहेत।